तुम्ही तळेगाव दशासूर इथला पट पाहिला आणि त्याचं जे नियोजन असते डॉक्टर सालनकर हे करत असतात. आणि त्याच धर्तीवर ज्या पटाला 111 वर्षाची परंपरा मोडकळीस आली होती, ज्या गावाला जळका पट म्हणून गाव त्यांचं घोषित केलेलं होतं, ते डॉक्टर साहेबांनी हेरलं आणि तिथल्या लोकांनी हा पट बा पूर्वत चालू करायचा सहकार्य घेतलं डॉक्टरचं. आणि डॉक्टरने हा पट निसंकोचपणे इथं चालू केला. खरंच अशा माणसाची मुलाखत घेणे हे आपल्या गन्ना का फन्ना युट्यूबवर अपरिहार्य आहे. तुमचं नियोजन हे त्यांची स्वतःच आहे आणि जेवण सुद्धा त्यांनी इथे दिलेलं आहे. त्यांची राहण्याची व्यवस्था तसं मंदिर जे असते मंदिराप्रमाणे आहे. म्हणजे हे समोरचा शंकरजीचा देखाव पण असं वाटते की आपण मंदिरातच आलो. डॉक्टर साहेब शंकरजी भक्त असल्यामुळे स्वभाव त्याचा बॅचलर आहेत हे विशेष. बरं, हा पटाचा शौक कसा काय लागला तुम्हाला? हा पूर्वापारच शौक आहे, रक्तातच असतो हा शौक. हा काही नाद काही असा अडॉप्ट केलेला नसतो. शेतकऱ्याच्या पुत्र आहे, गाई ढोरात राहिलेलो आहे आणि नंदीची सेवा ही शिवजीची सेवा, गणांची सेवा असं मानून आपण ती त्याच्यातच आहे, ते रक्तातच असतं, तो नादच असतो. तुमच्या पेशात म्हटलं नंदीची सेवा करणं, मग तुम्ही हे अंधश्रद्धा समजत नाही का? असं नाही. आपलं जे इव्होल्युशन झालेलं आहे, आपण जे आता या मानवतेपर्यंत पोहोचलेलो आहे, हे प्राण्यांच्या सहवासात राहूनच पोहोचलेलो आहे. प्राण्यांसोबत राहून जसं आपण लांडग्यापासून कुत्रा टेम केला, तसाच बायसन पासून बैल टेम केला आपण. आपण इतक्या वर्षापासून त्यांना पाळले, त्यांच्या सहवासात राहिलो, तर आपले जीन्स त्यांचे गुणसूत्रे आपले गुणसूत्रे हे एकमेकांसोबत कुठेतरी मॅच होतात. मी कॉम्प्युटरचे जनक विजयजी भटकर यांची मुलाखत घेतली होती. एवढा मोठा जागतिक दर्जाचा माणूस, पण जेव्हा ते दर्यापूरला आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा मंदिरात जाऊन दर्शन घेतलं, त्यानंतर बाकीचे कार्यक्रम केले. मी त्यांना एक प्रश्न केला होता की तुम्ही एवढे मोठे सायंटिस्ट, तर जेव्हा मी माझा हा प्रोजेक्ट सक्सेस झाला तेव्हा मी माझ्या घराण्याच्या देवीला प्रथम नमस्कार केला म्हणे. तेव्हा त्या इंग्रजांनी त्यांना हे विचारलं होतं म्हणे की तुम हे म्हणजे आता आता आपल्या इंग्लिशात मी गौरानी भाव गंदा कापन्ना चॅनल माय खेळ्यातलं, आता मराठीत सांगतो. त्यांना म्हटलं होतं की ना मग पहिले इनको प्राधान्य देता. म्हणजे एवढे मोठाले माणसं आणि तुम्ही त्याच धर्तीचे, तरी तुम्ही ह्या शिवजीला मानता. म्हणजे तुम्ही हा संदेश जे अंधश्रद्धा देवाला मानताना समजतात त्यांना काय संदेश द्याल? ही अंधश्रद्धा आहेच नाही. प्राण्यांसोबत राहणे, प्राण्यांचे संगोपन करणे, प्राण्यांपासून आपल्याला लागणारी ऊर्जा निर्माण करणे, हे कोणतीही अंधश्रद्धा नाही आहे. अंधश्रद्धेचा कुठे प्रश्नही येत नाही. आपलं लहानपणापासून किंवा आपल्या पूर्वजांपासून, म्हणजे मी आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो की 4,500 वर्षापूर्वी सगळ्यात पहिले चाक शोधल्या गेलो. 4,500 वर्षापूर्वी सगळ्यात पहिले चाक शोधल्या गेलो. त्याच्यानंतर त्या काळात रथ निर्माण झाले. रथ निर्माण करायसाठी आपल्याला प्राणी लागत होते. तर त्यात मधला हा जो नंदी बैल आहे किंवा बैल आहे, जे बायसन आहे, याला टेम केला गेला आणि याला आपण इतक्या दिवसापासून म्हणजे 4,500 वर्षापासून याला आपल्या सोबत ठेवलेलं आहे. तर यांचं आणि आपलं सानिध्य हे एका दिवसाचं, 2 दिवसाचं, 3 दिवसाचं नाहीये, वर्षाचंही नाहीये, युगांचं आहे. 4,500 वर्षापासून आपण या प्राण्यांच्या सोबत आहे. तर साहेब अंधश्रद्धा कुठून आली? अंधश्रद्धेचं काय आहे? आपलं श्रद्धाच त्याच्यापासून निर्माण झालेली आहे, तर अंधश्रद्धा कुठून आलेली आहे त्या प्राण्यांच्या? पण डॉक्टर साहेब एक समजत नाही, आजकाल पटात म्हटलं एका बैलाचा खर्च 1,500 रुपये आहे. हे तुमचं भव्य दिव्य पाहिलं, लोक जो खाना चालू आहे, हे लोक बसले बाबा, चरण काका तर काही विशेष नाही, आणि हे मॅट खाली, हे तर म्हणजे मी असं प्रभावित झालो का काय विचारता. पण तुम्ही 10-10, 12-12 बैल, 17 बैल, एक बैल पोचणारा जो कठीण जाते, तुम्ही 17 बैल पोचता. हे नियोजन कसं काय करता तुम्ही? आम्ही पोचतच नाहीये. आम्ही त्यांचं पालकत्व स्वीकार केलेलं आहे. आम्ही आता सध्याच्या कंडिशन मध्ये त्यांचे पालक आहे. आम्ही पोचण्याचा शब्द आलाच कुठे? तेच कमावतात, तेच सगळं त्यांचं नियोजन करतात, तेच पळतात. जोपर्यंत पळतील, जोपर्यंत सगळ्या ह्याच्यात राहतील, तोपर्यंत नियोजनात राहतील. सगळं त्यांचंच आहे. त्यांच्याच मुळे आपल्याला ही मिळालेली, इथे जे आपल्याला मान सन्मान मिळालेला आहे किंवा आज तुमच्या चॅनलच्या थ्रू आपण जे बोलू शकून राहिलेलो आहे, ही त्यांची कृपा आहे. भगवान नंदींची ही कृपाच आहे. दुसरं एक काहीही नाहीये. ही त्यांची कृपा पात्र व्हायसाठी तेच आपल्याशी कारणीभूत आहे. हे माझं प्रारब्ध आहे का मी इतक्या मोठ्या प्रमाणात नंदी बैलांची सेवा करण्यास सक्षम झालेलो आहे. हे त्यांचाच आशीर्वाद मी असा मानतो. म्हणजे
कोणी मी बैलांना पाळणे हा शब्द बिलकुल याच्यापासून इरॅडिकेट करतो. बैलांना कोणीही पाळू शकत नाही. ते आपल्या सध्या आपल्या पालकत्वात आहे. बैलांना आपण पाळणे, बैलांना विकत घेणे, ते सध्या नियोजनात घेणे. म्हणजे विकत घेणे काय आहे? विकत घेणेच नाही आहे. त्यांना आपण नियोजनात घेणे, यालाच आपण विकत घेणे म्हणतो. विकणे घेणे हा बैलांसाठी, नंदी बैलांसाठी तरी शब्द प्रयोग करू नये. हे मोठ्या मनाचे माणसं आहेत. म्हणजे बैल विकत घेणे बाजारातून, आपण त्या शब्द विभक्तीचा तो उच्चारतो, पण त्या यांच्या वाक्यातूनच जे काय आहे, म्हणजे ते बैलाप्रती किती समर्पित झालेले आहेत, याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे डॉक्टर साहेब. पण डॉक्टर साहेब, आजकाल बैल समजा पळायला लागला नाही तर तुम्ही त्याला विकणे हा शब्द थोडासा तर अशा वेळेस बाकीचे बैल ते दुसऱ्याला विकून टाकतात, त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. पण तुम्ही अशा वेळेस म्हातारे बैल झालेले पण न पळणाऱ्या बैलांची व्यवस्थापन कसं? माझ्याकडे माझं सौभाग्य आहे की मला 97 भाकड गायींचं पालकत्व मिळालेलं आहे. 97 भाकड गायी मी स्वतः पाळून राहिलेलो आहे. बैलांचा तर प्रश्नच नाही. ते तर माझे भगवान नंदी बैल आहे. त्यांना पाळणे न पाळणे, पळणे न पळणे. अरे, एक आपला स्वतः कितीही श्रद्धा ठेवलेला व्यक्ती असला तरी तो इतक्या जीवाच्या आकांताने तर पळणार नाही जेवढ्या जीवाच्या आकांताने आपले नंदी बैल पळतात. त्यांचा हा समर्पित भाव हेच आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात सार्थक करून जातं. हे होते डॉक्टर आशिष सालनकर. शंकरपटातील नंदी बैलांप्रती आणि भाकड गायींप्रती त्यांचं प्राण्यावरील प्रेम त्यांच्या वाणीतून त्यांनी इथे बोलून दाखवलं. ती इथपर्यंतच थांबले नाहीत, तर त्यांनी या नंदी बैलांसाठी लग्नसुद्धा केलं नाही. ते अविवाहित आहेत, बॅचलर आहेत. अशा ग्रेट माणसासोबत भेटून आज मनाला समाधान वाटलं, धन्य झालो. धन्य डॉक्टर साहेब, सॅल्यूट तुम्हाला. प्रिय दर्शकों, गन्ना का लाइक सब्सक्राइब शेयर करना विसरू नका.